नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याकडे आलेले आहेत स्मिता जामदार। आज आपण त्यांच्याशी थोडंसं बोलणार आहोत की त्या या क्षेत्रात कशा आल्यात आणि त्यांचा अनुभव काय आहे, अशा आपण छान गप्पा मारणार आहोत। तर या आहेत स्मिता जामदार। स्मिता, माझा तुला असा प्रश्न आहे की न्यूमरोलॉजी किंवा अप्पल सायन्स या क्षेत्राकडे वळावं असं तुला का वाटलं? आता या प्रश्नाचं जर उत्तर पाहायचं असेल तर आपल्याला थोडंसं मागे वळून पाहावं लागेल। कसं आहे की माझ्या लग्नाला आता बरीच वर्ष झाली। लग्नाआधी मी खूप एक अशी स्वतंत्र विचारांची आणि कॉन्फिडेंट मुलगी होते, पण लग्नानंतर काय झालं, हळूहळू जबाबदाऱ्या पडल्या, मग मुलांच्या जबाबदाऱ्या, घरातल्या जबाबदाऱ्या, आणि त्यामुळे काय झालं की माझ्यातला जो कॉन्फिडन्स लेवल होतं ती जरा जरा हळूहळू कमी होत गेली की बाबा की हो मी खरंच काहीतरी करू शकते, हे कुठेतरी कमी होत गेलं। आणि मग त्याचा परिणाम माझ्या सगळ्याच गोष्टींवर व्हायला लागला होता। पण जसं मी ताईंच्या संपर्कामध्ये आले आणि त्यांनी मला या सगळ्यातून सांगितलं की नाही बाबा असं नसतं, तू पण एक अजूनही काही करू शकतेस, अजूनही वेळ गेलेली नाहीये। मग हा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो त्यांच्यामुळे माझ्यामध्ये आला आणि हळूहळू त्यांनी माझं माइंड चेंज करायला सुरुवात केली आणि सांगितलं की असं असं करून बघ, तू थोडंसं तुला ह्या गोष्टींमध्ये काहीतरी। सुरुवातीला त्यांनी मला काही मंत्र स्तोत्र दिले की हां तू हे म्हणून बघ की यामुळे तुला काही फरक पडला जाणवला तर तो मला सांग। त्यानंतर त्यांनी मला काही क्रिस्टल्स दिले आणि जसे की हे फिरोजाचं ब्रेसलेट आहे किंवा हे पायरेट क्रिस्टलचं ब्रेसलेट आहे, फिरोजाची अंगठी आहे, बऱ्याच प्रकारचे मंत्र आहेत, ते तू म्हणून बघ आणि त्याने तुला काय फरक पडतो ते बघ। आणि मला खरंच त्यांनी फरक पडला, एक कॉन्फिडन्स लेवल आली की हां आपणही काही करू शकतो। आणि हो मी अजूनही तीच स्मिता आहे जी आधीची होते आणि खरंच थँक्यू सो मच। बरं, आता तू न्यूमरोलॉजी शिकली, साधारण एक 5-7 वर्ष तू काम करतेस, हे मी सातत्याने बघतेस की कोणाला तरी पटकन तुमची डेट ऑफ बर्थ सांगा, मग तुम्ही हा स्तोत्र म्हणा, ते मंत्र म्हणा, हे तुझं चालू असतं। पण तुला घरामध्ये म्हणजे तुझ्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला, पण तुझ्या मुलांमध्ये काय तुला फरक जाणवला? हो नक्कीच, माझ्या मुलांमध्ये पण बराच फरक पडला की काय झालं होतं की कोरोना काळामध्ये मला वाटतं हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच झाला होता की मुलांचे जे अभ्यास करण्याची जी सवय होती ती त्या कोरोनाच्या काळामध्ये खरंच लेवल त्यांची कमी झाली होती आणि ऑनलाईन अभ्यास केल्यामुळे असेल किंवा अजून काही कारणं असतील, पण त्याचा परिणाम माझ्या मुलांच्या अभ्यासावर पण झाला आणि त्यांचे मार्क खरंच खूप कमी झाले होते। त्यावेळेस मी खूप टेन्शन मध्ये होते की बाबा काय करू मी आता, नाही का, की मुलं अभ्यास करत नाहीयेत, त्यांना काहीतरी क्लास लावू का, मी स्वतः अभ्यास करू का, मारून मुटकून बसू, असं काहीतरी टेन्शन। मी ताईंशी चर्चा केली, ताई म्हटले अगं एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये, आपल्याकडे त्यासाठी एक मस्त रेमेडी आहे। त्यांनी मला एक चिप दिली, पायरा चिप होती ती, आणि ती मी वापरली। त्याला सांगितलं की हे असं असं आहे, तू याचा वापर कर, आणि खरंच डायरेक्ट 45 to 65 त्याचे मार्क्स एकदम इन्क्रीज झाले। आणि तेव्हा मग मला वाटलं की हा बाबा खरंच हे आहे काहीतरी, आपण हे करायला पाहिजे। मग मी माझं काय म्हणतात जिज्ञासा त्यातली की अरे हे आपण का नाही करू शकत, आपणही याची सुरुवात कुठेतरी केली पाहिजे, की शिकलं पाहिजे की हे कसं करतात, काय करतात। आणि मग तिथून माझा अभ्यास मला वाटतं सुरू झाला खऱ्या अर्थाने अभ्यास सुरू झाला। आणि मग मी ताईंच्या संपर्कात रेग्युलर यायला लागले आणि मग त्यांनी मला सांगितलं की हा बाबा चल तुला वाटतंय ना तर मी तुला अजून काहीतरी सांगते, अजून शिकवते। आणि मग आमचा असा हा प्रवास, आणि आता प्रोफेशनल लेवलला खूप छान काम करते। तिने तिचं स्वतःच युट्यूब चॅनल चालू केलंय, स्मिताज DNA वास्तू या नावाने। तर ही संकल्पना कशी वाटली तुला की स्वतःचं युट्यूब चॅनल चालू करावं? अरे वा, खूपच उत्तम। त्यामुळे काय होतं की जसं की तुमच्यामुळे मला ते नॉलेज मिळालं, तसं ह्या गोष्टींचा अजूनही बऱ्याच लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो।
आणि ते यूट्यूब चॅनल हे त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे असं आम्हाला त्यावेळेस वाटलं आणि त्याची सुरुवातही मला खरं तर ताईंनीच करून दिली. हो, ते म्हणजे कसं होतं की न्यूमरोलॉजीमुळे आपल्याला माहिती असतं की कोणत्या तारखेला तुम्ही चालू केलं चॅनल तर त्यात तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळू शकेल. आणि उद्देश हाच आहे की आमच्याकडे जे काही पॉझिटिव्ह नॉलेज आहे, चांगलं नॉलेज आहे ते खूप लोकांपर्यंत पोहोचावं आणि जसा आम्ही त्याचा उपयोग करून घेतलाय तसा सगळ्यांनीच करून घ्यावा यासाठी हा सगळा खरं खटाटोप असतो आमचा. आणि इंटरव्ह्यू घेण्यामागचं कारण सुद्धा तेच आहे की तिला स्वतःला काय एक्सपिरियन्स आला, हा जगापुढे आला तर बाकीची जी लोक जी गुजरी आहेत, जी मागं राहिली, त्यांनी नक्की आम्हाला संपर्क करावा आणि त्यांची सुद्धा अशीच वृद्धी व्हावी, त्यांना सुद्धा असा सक्सेस मिळावा यासाठी आमचे कायमच प्रयत्न चालू राहणार आहे. तर स्मिता, की मला तुला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की नुकतंच तू ह्याला आपण बडोद्याला जाऊन DNA वास्तू हा जो तू कोर्स केलास तर त्यात तुला वेगळं असं नॉलेज काय मिळालं? तिथे मी ऍक्च्युली ताईंकडे जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी मंत्र वगैरे शिकले किंवा पायरेट क्रिस्टल म्हणा किंवा फिरोजा हे कसे वापरायचे हे शिकले. पण जसे आम्ही DNA वास्तूचा कोर्स केला तिथे आम्हाला त्याच्याही पुढचं की एक पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी काय असते, आपली DNA काय असतं किंवा पिरॅमिड जे वास्तू आहेत त्याच्याबद्दल एक्स्ट्रा नॉलेज आणि रेमेडीज तिथे शिकायला मिळालं आम्हाला. आणि त्यामुळे एक मास्टर डिग्री पण मिळाली, सर्टिफिकेट मिळालं आणि खूप छान असा अनुभव होता तो एक्सपिरियन्स. आणि खरंच बूस्टर आपण जे म्हणतो ना तसं झालं ते. आपला DNA म्हणजे काय तर आपला DNA आपल्या आई आणि वडील यांच्यापासून उत्पन्न होतो. तसंच आपल्या आईचा आणि वडिलांचा DNA त्यांच्या आई वडिलांपासून तयार होतो. म्हणजेच काय तर फा एनर्जी आणि मा एनर्जी याची सर्वांनाच आवश्यकता असते. तर आपण आपल्याकडे असं काही प्रोडक्ट आहे की जे आपली फा आणि मा दोन्ही एनर्जी वाढवू शकतं. तर ते प्रोडक्ट काय आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगणार आहे. तर आता मी स्मिताला एक प्रश्न विचारणार आहे की स्मिता, मी तुला वॉटर टेक्निक सांगितली होती तर त्याचा तुला काय एक्सपिरियन्स आला? हो, वॉटर टेक्निक ही अगदी सोपी रेमेडी आहे जी कोणीही कधीही करू शकतात, अगदी लहान मुलंही. आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा थोडंसं वाटलं होतं मनात की खरंच वॉटर काही काम करू शकतं की आपल्या इच्छा ह्या पाण्यातून आपण पूर्ण करू शकतो. तर नाही ठीक आहे, पण ताईंनी सांगितलं म्हटल्यावर करून बघूया म्हणून मी खरंच वॉटर टेक्निक वापरून पाहिली आणि त्याचा मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालाही. अगदी सोपी रेमेडी आहे ताई. तर मी सांगू इच्छिते की स्मिता आजारी होती आणि त्यावेळेस मी तिला सांगितलं होतं की स्मिता तू वॉटर टेक्निक करून बघ, पाणी चार्ज करून प्यायला सुरुवात कर आणि किती दिवसात तुला फरक पडतो, आजारपण तुझं किती दिवसात पळून जातं ते मला कळव. अगदी 2-3 दिवसात मला फरक जाणवला होता त्याचा. तर मला वाटतं ताई तुम्ही ती टेक्निक जर आपल्या प्रेक्षकांना सांगितली तर माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल. नक्कीच नक्कीच. तर पाण्याला 24 तासाची मेमरी आहे. जसं आपल्या सगळ्यांना माहितीये की आपल्या घरी गुरुजी जेव्हा पूजा करायला येतात तर सगळ्यात पहिलं काय करतात, आपल्याला हातात पाणी घेऊन ते संकल्प करतात. म्हणजे त्या पाण्याला काय सांगतात की आज आम्ही ही पूजा जी करतो आहे तर ती पूर्णत्वास नाही आणि त्याचे आम्हाला 100% फळ पॉझिटिव्ह मिळू देत असा तो संकल्प असतो. म्हणजे तो आत्ताचाच नाहीये, तर तो खूप आधीपासून पाण्याला आपण जवळजवळ आपल्या ग्रंथांमध्ये आणि पुराणामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर लेटेस्ट तुम्ही पाहाल तर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला पाण्याच्या बद्दल जे कुणी सर्च केलंय, रिसर्च केलंय, काही वैज्ञानिक आहेत त्यांनी पाण्यावरचे शोध घेऊन बघितलेले आहेत. तर अशी ही वॉटर टेक्निकचा उपयोग मी करते. म्हणजे कसा की पाव ग्लासच पाणी घ्यायचं काचेच्या ग्लासमध्ये, ग्लास डाव्या हातावर ठेवायचा आहे, वर उजवा हात झाकायचा आहे. तुमची कोणतीही इच्छा तुम्ही 9 वेळा म्हणा. जसं मी रोज सकाळी उठले की जे पहिला पाणी घेते त्याला मी म्हणते आजपासून रोज माझ्या सर्व वास्तूंमध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर, आरोग्य, समाधान, भरभराट व सुरक्षा येत आहे. ही इच्छा मी 9 वेळा म्हणते आणि हळूहळू बसून मी ते संपूर्ण पाणी पिते. त्याच्यानंतर दुसरा एक प्रयोग आहे की तुम्हाला हे शक्य नाहीये, काचेची बाटली घ्या, एका पेपरवरती तुमची इच्छा लिहा, टिक्सोनी चिकटवा, बाटलीमध्ये पाणी भरा, रात्रभर ती तशीच राहू दे. दिवसा थोडं थोडं त्यातलं पाणी प्या, जशी रिकामी होईल तशी पुन्हा भरून ठेवा आणि ते पाणी प्या.
पाण्याला 24 तासाची मेमरी आहे. आणि कसं आहे, आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. 70% आपल्या शरीरामध्ये जलतत्व आहे, म्हणजे रक्ताच्या रूपाने म्हणा किंवा पाण्याच्या रूपाने. तर तेच पाणी पाण्यात म्हणजे युनिव्हर्समध्ये युनिव्हर्स, आपल्या शरीरातल्या युनिव्हर्समध्ये जे पाणी आहे चार्ज केलेलं ते जातं. तेव्हा आपली ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला आपल्याला मदत देते. तर हीच टेक्निक मी स्मिताला सांगितली होती की अशी अजून एक आणि पाणी फुकट आहे, ते तुम्ही कुठंही करा. अशी चार्ज केलेली बाटली तुम्ही अगदी शाळा कॉलेज मधल्या मुलांना, पेशंट असेल त्याच्या बाजूला, हे आजपासून रोज या व्यक्तीला उत्तम आरोग्य प्राप्त झालेलं आहे, प्राप्त होऊ देत नाही, मिळू देत. कशा करता? मिळालेला आहे म्हणा, युनिव्हर्स द्यायला बसलाय. वास्तू तथास्तू म्हणते तसं युनिव्हर्स, आपण ब्रह्मांडाचा एक भाग आहोत, ब्रह्मांड आपल्याला देतं. पण आपण म्हणतो ना की आमची जोळी फाटकी, त्यामुळे आम्ही मागायला कमी पडतो. तर स्मिता, लेटेस्ट मधली तू तुझी इच्छा अशी कोणती मागतेस? मी आता लेटेस्ट मी तेच आता सांगत होते की मी माझ्या मुलाचं ऍडमिशनचं थोडंसं रिलेटेड झाले आहे. जसं सगळ्यांना माहितीच आहे की BBA ऍडमिशन खूप लेट होत आहेत ह्या वर्षी. तर त्यासाठी मी ही वॉटर बॉटल टेक्निक ही वापरली होती आणि 2-3 दिवसात लगेच त्याला मेसेजच आला की नाही, आता सेकंड लिस्ट लागणार आहे. आणि खरंच ऍडमिशन प्रोसेस पण सुरू पण झाली आणि कॉलेजमध्ये त्याचा फॉर्मही आता भरून झालाय. म्हणजे खरंच आहे, फर्ग्युसन सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते. तर अजून मी तुला असं विचारेन की जसं तू करतेस तर लोकांचा तुला जो अप्रोच होतो तो कसा होतो? म्हणजे लोकांचा, जेव्हा तू फक्त हाऊस वाईफ होतीस किंवा हाऊस मेकर होतीस तेव्हा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आणि आता तुझ्याकडे सोसायटीतल्या बायकांचा बघण्याचा दृष्टिकोन, कारण बायकाच बायकांच्या शत्रू असतात असं खूप लोक म्हणतात. म्हणून हा खरं प्रश्न आहे की त्यांचं काय मत आहे किंवा त्यांचा तुझ्याकडनं बघण्याचा दृष्टिकोन कसा वाटतो तुला? अरे बापरे, खूप फरक आहे, खूप फरक आहे. कसं होतं, जेव्हा मी हे सगळ्यामध्ये म्हणजे अजून सर्टिफिकेट घेतलं नव्हतं त्यावेळेचा, जेव्हा मी फक्त हाऊसवाईफ होते तेव्हा की हा ओके, या काही काम करत नाहीत, या घरीच तर असतात, यांचं काय, अशा यांनी एक वेगळ्या अँगलनी लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन होता माझ्याकडे. पण जसं मी हे वास्तू करायला लागले आणि जसं माझं सर्टिफिकेट पाहिलं तेव्हा एकदम अरे अच्छा तुम्ही हे पण करता, अच्छा तुम्ही ते पण करता, अरे बापरे भरपूर नॉलेज आहे. आणि मग जसं युट्यूब चॅनल सुरू झालं तेव्हा तर अजूनच म्हणजे की हा बाबा तुम्ही काय करता, त्याच्यातून एक्साइटमेंट, लोकांचे खूप असं पॉझिटिव्ह प्रतिक्रिया बघायला मिळाल्या मला. तर ह्या पॉझिटिव्ह झाल्यास मग ह्याबद्दल तुझ्या घरच्यांचं काय मत आहे? म्हणजे जसं की आई वडिलांना किंवा बहीण भाऊ झाले की खरंच बाबा हा तू आता पुन्हा नव्यानं सुरुवात केली, याचा खरंच त्यांना खूप आनंद झाला. आणि ते म्हटले की हा कीप इट अप, जे करतेस ते खूप चांगलं करतेस. आणि त्यांचाही मला ह्या गोष्टीमध्ये खूप सपोर्ट आहे. ओके. आणि दुसरा पुढचा प्रश्न असा असेल माझा की तुझा फ्युचर गोल काय, की तुला पुढं काय म्हणजे काय करू इच्छितेस पुढे जाऊन? नाही, मला यामध्ये या क्षेत्रामध्ये जितकं जास्त नॉलेज घेता येईल तेवढं मी करणारच आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचायचंय. ओके. युट्यूब हे तर उत्तम माध्यम आहेच लोकांपर्यंत पोहोचण्याचं. पण त्या अजून म्हणजे तू ज्या रेमेडीज आहेत, तर मला असं वाटतं की रेमेडीज आहेत, जसं आता जे क्रिस्टलचे ब्रेसलेट तू वापरले, तुला एक्सपिरियन्स आलेला आहे, तसा तू लोकांना सजेस्ट करशील का? तर फिरोजाचं म्हणावं तर तुला तसा, कारण मला आठवतंय की फिरोजाचा दिल्यानंतर मी तुला 2-3 महिन्यानंतर पायराईटचा ब्रेसलेट दिलं होतं. तर फिरोजाचा तुला असा काय एक्सपिरियन्स, अनुभव काय आला फिरोजा घातल्यानंतर? नाही, फिरोजा हा असा आहे ना की ते घातल्यावर एक काय म्हणतात, एक मानसिक शांतता मिळाली मला, की जे डिस्टर्ब झाले होते मी, की नाही बाबा मी खरंच काही करू शकत नाही आता, नाही आता काय, आता झालं बरेच वर्ष ज्या काळात मी करायला हवं होतं करिअर, ते सगळं तर संपलं, आता काहीच राहिलेलं नाहीये. पण हे जेव्हापासून मी वापरायला लागले तेव्हापासून एक मानसिक स्टॅबिलिटी जी आपण म्हणतो ती मला मिळाली. आणि मी खरंच विचार करायला लागले की इथून पुढे मी करू शकते. आणि तो कॉन्फिडन्स हळूहळू डेव्हलप व्हायला लागला माझ्यामध्ये, लोकांचा अप्रोच पण वाढला. तर पायराईट क्रिस्टलचे जे ब्रेसलेट मी तुला दिलं त्याचा तुला कसा उपयोग झाला?
पायराइट क्रिस्टल हा ऍक्च्युली काय म्हणतात मनीसाठी मनीसाठी आहे. आणि जेव्हा हाऊसवाईफ होते तेव्हा बऱ्याच गोष्टींमध्ये मला विचार करावा लागायचा की अरे हा खर्च खरंच आपण केला पाहिजे का, किंवा माझ्यासाठी खरंच हे गरज आहे का. पण याच्यामुळे काय झालं, माझं अर्थार्जन वाढलं आणि त्यामुळे मी आता माझ्यासाठी मला काही घ्यावंसं वाटलं तर मी इतका विचार करत नाही, कारण तेवढे पैसे माझ्याकडे अवेलेबल असतात आणि ऍडजस्टमेंट थोडी कमी झाली त्यामुळे खरंच. पण ते कसं झालं ते पण सांग ना, की फायनान्शियल म्हणजे काय झालं की नक्की तुला की फायनान्स नवऱ्याकडनं मिळायला लागले का? नाही हे न्यूमरोलॉजी जेव्हा शिकले मी तर त्यामधून जे प्रॉडक्ट आहेत त्याचे इन्क्रीमेंट्स काय म्हणतात सेल वाढले आमचे आणि त्यातून अर्थार्जन झालंय खरं. आणि ते आता मी माझ्यासाठी वापरू शकते. सोनाली ताई, आज गणेश चतुर्थी आहे तर त्या निमित्ताने आपण आज भेटलोच आहोत, तर जरा गणपतीबद्दल अधिक माहिती घेऊया. तर त्याबद्दल मी तुम्हाला काही प्रश्न विचारते आणि तुम्ही त्याची उत्तरं द्या. नक्कीच. ठीक आहे. गणेशाची वडील शंकर महादेव. अच्छा. गणेशाची आई पार्वती. गणेशाची बहीण अशोक सुंदरी. ओके. आणि गणेशाची पत्नी रिद्धी सिद्धी. ओके. आणि मला वाटतं त्यांना पुत्रही होते. हो, शुभ आणि लाभ. शुभ आणि लाभ. ओके. आणि गणेशाचा जन्म कुठे झाला? गणेशाचा जन्म कैलासावर उत्तर काशीत झाला. गणेशाचे भाऊ कार्तिक स्वामी की ज्यांची आपण पूजा करतो. ओके. आणि त्यांचा जन्म कशापासून झाला? गणेशाचा जन्म पार्वती मातेची जी मळी निघते अंगावरची ते आणि उठणं याने मिळून गणेशाचा जन्म झालेला आहे. ओके. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. शिव मानस पूजेमध्ये गणेशाचे नाव काय होते? प्रणव. ओके. आणि त्याचे जो मूषक म्हणजे ज्याला आपण म्हणजे उंदीर म्हणतो, त्या वाहनाचं नाव काय? डिंक. ओके. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. गणेशाची पूजा किंवा भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव? गणपत्य. ओके. गणेशाला प्रथम पूज्य असं का म्हणतात? त्याला प्रथम पूजेचा मान आहे म्हणून त्याला प्रथम पूजा म्हणतात. ओके. बाल गणेशाचा शिरच्छेद कोणी केला? शंकराने. चूक लक्षात येताच त्यांनी गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले? त्यांनी हत्तीचे शिर गणपतीला लावून त्याचा पुनरुज्जीवन केले. ओके. गणेशाने महर्षी व्यास रचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली होती? लेखकण्याची. कारण गणपतीने व्यासांनी सांगितलंय आणि गणपतीने हे सगळं लिहिलेलं आहे स्वतः. आणि गणेशाला प्रिय असणारा खाद्यपदार्थ? मोदक आणि लाडू. हो. हा माझाही वीक पॉइंट आहे. आवडता रंग? लाल. ओके. आणि आवडतं फुल? जास्वंद. ओके. आणि प्रिय पत्री? दुर्वा. हातातले मुख्य अस्त्र? पाश आणि अंकुश. आणि एक लास्ट बट नॉट द लिस्ट, गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली? समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली आहे. ओके. तर अशा प्रमाणे की जो आजचा आपला हा आपण इथे भेटलो आहोत, आज स्मिताला आपण आपल्याकडे बोलवून घेतलं, तर स्मिताने जे काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे तर त्याकरता मी स्मिताचे खूप खूप आभार मानते. स्मिता, आज तू इथं आलेली आहेस त्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.